शिरोळ तालुक्यातील हेरवाळ ग्रामपंचायतीचा ठिसाळ कारभार चव्हाट्यावर आलाय। गावातील लहान मुलं शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या कन्याशाळेसमोरील मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलाय। येथील सलगर सदलगा महामार्गावरील एकता चौकात ग्रामपंचायतीच्या वतीनं पाणी निचऱ्यासाठी सिमेंट पाईप टाकण्यासाठी रस्त्याची खुदाई करण्यात आली होती। मात्र निचऱ्याची समस्या सुटली नसून उलट वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय। परिणामी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गटारीचे सांडपाणी जाण्यासाठी संबंधित ठिकाणी सिमेंट पाईप टाकण्यात आली आहे, मात्र पाईप बसवल्यानंतर रस्ता पूर्ववत दुरुस्त करण्यात आला नाही। खोदकाम झालेल्या ठिकाणी मोठमोठी दगडं टाकून तात्पुरती सोय करण्यात आल्यानं वाहन चालकांना कसरत करावी लागते। विशेषतः शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी हा रस्ता धोकादायक ठरतोय। नागरिकांचं म्हणणं आहे की पाणी निचऱ्याचा उद्देश पूर्ण झाला नसतानाही काम अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आलंय। यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून तातडीनं रस्ता दुरुस्ती करून सुरक्षित करण्याची मागणी जितेंद्र देसाई व विशाल जाधव यांनी करत काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिलाय। दरम्यान ग्रामविकास अधिकारी म्हणाले की मी नुकताच ग्रामपंचायतीत रुजू झालोय। याबाबतची सविस्तर माहिती घेऊन संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर योग्य ती कारवाई करू असं ग्रामविकास अधिकारी संजय पुकाळे यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।